वेलकम स्टुडंट्स. आज आपण बायोचं जे 11th-10th साठी जे फर्स्ट चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड ते स्टार्ट करणार आहोत. आणि त्याच्या आधी आपण जो एक सायंटिस्ट आहे त्यांचं जो आपलं इंट्रोडक्शन दिलं आहे तर आपण त्याचा पण आपण स्टडी करून घेऊ. म्हणजे याच्यात पण क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. म्हणून हे जे अर्नेस्ट मेयर आहे जे 1904 to 2004 त्यांचा लाईफ स्पॅन होता. ओके, त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यांचा जन्म बॉर्न ऑन 5 जुलै 1904 केम्प्टन, जर्मनी. ओके. अर्नेस्ट मेयर त्यांचं नाव. द हार्वर्ड युनिव्हर्सिटी इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट हू हॅज बीन कॉल्ड द डार्विन ऑफ द 20th century. हा याच्यातला मेन हायलायटिंग पॉईंट आहे. यांना डार्विन ऑफ 20th century असं म्हणायचे. ओके, आता हा क्वेश्चन म्हणू शकतो की हू इज द डार्विन ऑफ 20th century. ऑप्शन देतील अर्नेस्ट मेयर आणि बाकीचे 3 अदर ऑप्शन्स असतील. तर आपल्याला अर्नेस्ट मेयर सिलेक्ट करायचं आहे. ओके. इट्स ओके. अर्नेस्ट वॉज वन ऑफ द 100 ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ ऑल टाईम. Okay, Mayer joined Harvard Faculty of Arts and Sciences in 1953 and retired in 1975. Okay, assuming the title of Alexander Agassiz Professor of Zoology Emeritus throughout his nearly 80-year career. His research span ornithology, okay, taxonomy, zoography, evolution, and systematics, and history and philosophy of biology. ओके, ऑर्निथॉलॉजी आपण या ठिकाणी ऑर्निथॉलॉजी बर्ड्स, स्टडी ऑफ द बर्ड्स. ओके. हियर मोस्ट सिंगल हँडेडली मेड द ओरिजिन ऑफ स्पेशीज डायव्हर्सिटी द सेंट्रल क्वेश्चन ऑफ द इव्होल्युशनरी बायोलॉजी that it is today. Okay, or the origin of species. He also pointed the currently accepted definition of a biological species. बायोलॉजिकल स्पेसिसची डेफिनेशन होती त्यांनी तयार केली होती. मेयर वॉज अवॉर्डेड द 3 prizes वाइडली रिगार्डेड ॲज द ट्रिपल क्राउन. याचा पण क्वेश्चन येतो. त्यांना जे मिळालं होतं ते पहिलं होतं ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी, द बाल्झन प्राइज, हे फर्स्ट. ओके. अँड द इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी 1994, हे सेकंड. अँड द क्रॅफोर्ड प्राइज इन 1999, हे थर्ड. म्हणजे त्यांना एकूण 3 प्राइज भेटलेले होते. ओके. पहिला आहे ट्रिपल क्राउन बायोलॉजी, द बाल्झन प्राइज इन 1983, and the second is the international prize for biology in 1994 and the Crawford prize in 1999. Okay, and Mayer died at the age of 100 in the year 2004. ओके, त्याच्या पण प्रिपेअर करा, त्याच्यावर पण क्वेश्चन येतात. आपण आता आपलं चॅप्टर स्टार्ट करू. तर पहिलं चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड. ओके. आपल्या याच्यातले पॉईंट शिकायचे आहेत. ते आहेत व्हॉट इज लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे काय, आणि डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, लिव्हिंग वर्ल्डमधली डायव्हर्सिटी, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज अँड टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण शिकूयात पुढे. ओके, स्टार्ट करू. ओके. हाऊ वंडरफुल इज द लिव्हिंग वर्ल्ड. The wide range of living types is amazing. The extraordinary habitats in which we find living organisms, be it cold mountains, deciduous forests, oceans, freshwater lakes, deserts, or hot springs. ओके, या सर्व ठिकाणी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात आणि लिव्स अ स्पीचलेस. ओके. द ब्युटी ऑफ गॅलॉपिंग हॉर्स, ऑफ द मायग्रेटिंग बर्ड्स, द व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स और द अटॅकिंग स्टार इवोक्स awe and a deep sense of wonder. The ecological conflict and cooperation among the members of a population and among populations of a community, or even the molecular traffic inside a cell, make us deeply reflect on what indeed is life. Okay, this question has two implicit question within it. What indeed is life? Okay, the first is a technical one. आयुष्याचा उद्देश काय? What indeed is life? आयुष्याचा उद्देश काय आहे? ओके. The first is a technical one, and the sixth answer to what living as opposed to the non-living, and the second is philosophical one, and sixth answer to what the purpose of life is. Life, what's the purpose of life? As scientists, we shall not attempt answering the second question. We will try to reflect on what is living.
Okay. uh, when we try to define a living when we try to define a living 1 minute. Okay. When we try to define living, we conventionally look for distinctive characteristics exhibited by living organisms. Okay. That is growth, reproduction, ability to sense the environment, mount a suitable response come to our mind immediately as unique features of living organisms. की आपल्या लक्षात येतं की ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. आणि वन कॅन ॲड फ्यू मोर फीचर्स लाईक मेटाबॉलिझम, आणि यामध्ये अजून एक्स्ट्रा ॲड होऊ शकतं ती म्हणजे मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनाइज, interact and emergence to this list. Okay, so all living organisms grow. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. इंक्रीज इन मास अँड इंक्रीजिंग नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. Okay, there are growth of two types. The first is increase in mass and the second is increase in number. मासमध्ये इन्क्रीज होणं आणि नंबरमध्ये इन्क्रीज होणं, त्या दोघी टर्म वेगळ्या आहेत. ओके, आणि हे ट्विन कॅरेक्टर आहे ग्रोथचं, अँड इट इज कॉल्ड ॲज ट्विन कॅरेक्टर ऑफ ग्रोथ. हे ट्विन कॅरेक्टर आहे ग्रोथचं. ओके, सो इन्क्रीज इन मास हे झालं. ओके, अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज बाय सेल डिव्हिजन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ ही सेल डिव्हिजनने होते. ओके, इन प्लांट्स दिस ग्रोथ बाय सेल डिव्हिजन ऑकर्स कंटिन्युअसली थ्रूआउट देअर लाईफ स्पॅन. ओके, इन ॲनिमल्स दिस ग्रोथ इज सीन ओनली अप टू सर्टन एज. ओके, आणि ॲनिमल्समधली जी ग्रोथ असते सेल डिव्हिजनची अप टू सर्टन एजपर्यंतच बघायला मिळते, जी की ॲनिमल्समध्ये, जी की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये थ्रूआउट द लाईफस्पॅन बघायला मिळते, आणि प्लांट्समध्ये मग थ्रूआउट द लाईफस्पॅन बघायला मिळते. पण फक्त ॲनिमल्समध्येच ती अप टू सर्टन एजपर्यंत लिमिट असते, त्याच्यानंतर ती होत नाही. हाऊएव्हर सेल डिव्हिजन ऑकर्स इन अ सर्टन टिश्यू टू रिप्लेस लॉस्ट सेल्स. आणि सेल डिव्हिजन अशा ठिकाणी प्रोड्यूस किंवा तयार होतात की ज्या सेल डिव्हिजन अशा ठिकाणी होतं की ज्या ठिकाणी आपल्याला ज्या सेल्स रिप्लेस करायच्या आहे, लॉस्ट सेल्स रिप्लेस करायच्या, ज्या सेल्स खराब झालेल्या आहे त्या काढून त्या ठिकाणी नवीन सेल्स टाकायच्या आहे, त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होतं. ओके, आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रो बाय सेल डिव्हिजन. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रोज बाय सेल डिव्हिजन. ओके, वन कॅन इझिली ऑब्झर्व दिस इन विट्रो कल्चर्स बाय सिम्पली काउंटिंग द नंबर ऑफ सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. इन विट्रो म्हणजे आर्टिफिशियल. Okay. In majority of higher animals and plants, growth and reproduction are mutually exclusive events. Okay, and majority of higher plants and animals मध्ये growth and reproduction ह्या एकदम exclusive events आहेत. One must remember that increase in body mass is considered as growth. Increase in body mass is considered as growth. Okay, non-living objects also grow if we take increase in body mass as a criterion for growth. Okay, mountains, boulders and sand mounds also grow in case of mass. Okay, for example, एखादं डोंगर आहे, त्याच्यावर माती बसून बसून त्याचं परत मोठ्या डोंगरात रूपांतर होऊ शकतं ना, त्याची ग्रोथ होऊ शकते, तर ती ग्रोथ मासमध्ये होईल. ओके, हाऊएव्हर दिस काइंड ऑफ ग्रोथ एक्झिबिटेड बाय नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स इज बाय अक्युम्युलेशन ऑफ मटेरियल. त्याला आपण अक्युम्युलेशन ऑफ मटेरियल म्हणता येईल. अक्युम्युलेशन ऑफ मटेरियल ऑन द सरफेस ही पण एक ग्रोथ म्हणता येईल. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड. आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यातली जी ग्रोथ असते ती फ्रॉम इनसाइड असते आणि नॉन लिव्हिंगची आउटसाईड असते. ओके, ग्रोथ देअरफोर कॅन नॉट बी टेकन ॲज, आणि यामुळेच ग्रोथ ही डिफायनिंग प्रॉपर्टी आपण घेऊ शकत नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, कारण ग्रोथ ही नॉन लिव्हिंगमध्ये सुद्धा असते आणि लिव्हिंगमध्ये सुद्धा असते. Conditions under which it can be observed in all living organisms have to be explained, and then we understand that it has
characteristic of living system, a dead organism does not grow. सॉरी, डेड ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही, त्याचं डिकेइंग होतं, ती वेगळी गोष्ट आहे. ओके, म्हणजे की ग्रोथ हे डिफाईनिंग कॅरेक्टर नाही आहे. ग्रोथ आपण डिफाईनिंग कॅरेक्टर म्हणू शकत नाही. की फॉर एक्झाम्पल आपल्याला फाईंड करायचं आहे की आपल्यासमोर जी वस्तू आहे ती लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. तर ग्रोथ हा क्रायटेरिया आपण त्यासाठी वापरू शकत नाही, कारण की लिव्हिंग थिंगची पण ग्रोथ होईल आणि नॉन लिव्हिंग थिंगची पण ग्रोथ होईल एक्सटर्नली. पण आपण जी त्याला कन्सेप्ट वापरतो ती ग्रोथच आहे, त्याची ग्रोथ पण होते. म्हणून ग्रोथ ही कन्सेप्ट आपल्याला डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणून वापरता येणार नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. ओके, आता सेकंड आहे रिप्रोडक्शन. पहिलं होती ग्रोथ, आता सेकंड आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन लाईकवाईज इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ही पण कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणता येईल, पण त्याला पण काही एक्सेप्शन्स आहेत. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स reproduction refers to the production of progeny possessing features more or less similar to those of parents. Okay, invariably, implicitly, we refer to sexual reproduction. Okay, organisms reproduced by asexual means also fungi multiply and spread easily due to the millions of asexual spores they produce. Okay, in lower organisms like yeast and hydra, we observe budding. In planaria platforms, we observe true regeneration. That is, fragmented organism regenerates the lost part of the body and becomes a new organism. त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं आणि each part regenerates and becomes a new body and becomes a new organism. The fungi, the filamentous algae, the protonema of mosses all easily multiply by fragmentation. Okay, when it comes to unicellular organisms like bacteria, unicellular algae, amoeba, reproduction is synonymous with growth. ओके, या ठिकाणी आता एक पॉईंट नोट करायसारखा आहे. बॅक्टेरिया, युनिसेल्युलर अल्गी आणि अमिबामध्ये रिप्रोडक्शन ही सिमिलर टू ग्रोथ असते. दॅट इज increase in number of cells. We have already defined growth as equivalent to increase in number of cells or mass. आपण ऑलरेडी ग्रोथला असं डिफाईन केलेलं आहे की इन्क्रीजिंग सेल नंबर ऑर मास इज कॉल्ड ॲज ग्रोथ. आणि आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा सेल डिव्हिजन होते, त्यांची नंबर ऑफ सेल्स वाढत आहे. म्हणून रिप्रोडक्शन आणि ग्रोथ ह्या दोघांमध्ये इक्विव्हॅलंट समजल्या जातील, सिनोनिमस म्हणल्या जातील. ओके, हेन्स वी नोटीस दॅट इन सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स वी आर नॉट व्हेरी क्लिअर अबाउट द युजेस ऑफ दिस टू टर्म्स. आपण या दोघी टर्म्स प्रॉपर यूज नाही करू शकत सिंगल सेल ऑर्गॅनिझममध्ये. Growth and reproduction further, there are many organisms which do not reproduce. Mules, sterile worker bees, infertile human couples. आणि त्यात अजून एक्सेप्शन्स आहेत, त्या की म्यूल्स, स्टराईल वर्कर बीज, इनफर्टाईल ह्युमन कपल्ससुद्धा रिप्रोड्यूस करू शकत नाही. ते रिप्रोड्यूस करू शकत नाही म्हणजे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाहीत का? नाही, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत पण ते इनफर्टाईल आहेत, त्यामुळे ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. सो ही सुद्धा एक डिफाईनिंग प्रॉपर्टी आपण म्हणू शकत नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, रिप्रोडक्शन. ओके, ऑफकोर्स नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट इज कॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग ऑर रिप्लिकेटिंग बाय इट्स सेल्फ. म्हणजे आणि नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट काय रिप्रोड्यूस किंवा रिप्लिकेट करू शकत नाही स्वतःसोबतच. म्हणून हे रिप्रोडक्शन टोटली नाही म्हणता येणार, पार्शली म्हणता येईल की डिफाईनिंग पण नाही. इट इज नॉट अ डिफाईनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Okay, another characteristic of life is metabolism. Metabolism is all the types of reaction that occurs in our body. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आपल्या शरीरात असतात. The sum of all reactions that occur in our body time called as metabolism. Okay, all living organisms are made up of chemicals. These chemicals, small, big, belonging to various classes, size and functions, okay, are continuously being made and changed into some other biomolecules. Okay, these conversions are chemical reactions, metabolic reactions. There are thousands of metabolic reactions occurring simultaneously inside all living organisms, be they unicellular or multicellular. All plants, animals, fungi and microbes exhibit metabolism. The sum total of, या ठिकाणी आपण डेफिनेशन दिली, the sum total of
all the chemical reactions occurring in our body is called metabolism. No non-living object exhibits metabolism. Metabolic reactions can be demonstrated outside the body in a cell-free system. आणि मेटाबॉलिक रिॲक्शन्स आपण आर्टिफिशियल कंडिशनमध्ये परफॉर्म करू शकतो. Okay, an isolated metabolic reaction outside the body of an organism performed in a test tube is neither living or non-living. आणि ती जी रिॲक्शन आपण टेस्ट ट्यूबमध्ये आर्टिफिशियली करतो ती एक तर लिव्हिंग पण नसते आणि नॉन लिव्हिंग पण नसते. हेन्स वाईल मेटाबॉलिझम इज अ डिफाइनिंग फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विदाउट एक्सेप्शन. म्हणूनच मेटाबॉलिझम एक मिनटं म्हणूनच मेटाबॉलिझम इज अ डिफाइनिंग फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विदाउट एक्सेप्शन. त्याला एक्सेप्शन नाही. आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट श्युअरली लिव्हिंग रिॲक्शन्स. आणि हा सुद्धा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट श्युअरली लिव्हिंग रिॲक्शन्स. ते लिव्हिंग थिंग्स नसतात पण लिव्हिंग रिॲक्शन्स असतात. ओके, हेन्स आता आपला जो पुढचा मुद्दा राहील, हेन्स सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ बॉडी इज द डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ फॉर्म्स. आणि मेटाबॉलिझम हे आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं एक डिफाइनिंग फीचर आहे. त्याला एक्सेप्शन नाही. मेटाबॉलिझम असेल तर नक्की आणि नक्की समोरची वस्तू ही लिव्हिंग थिंग आहे आणि नसेल तर ती नॉन लिव्हिंग आहे. ओके, perhaps the most obvious and technically complicated feature of all living organisms is the ability to sense their surrounding or environment. आपल्यात जी ॲबिलिटी असते आपल्या सराउंडिंगला सेन्स करण्याची, समजून घेण्याची, ते सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक डिफायनिंग फीचर आहे. अँड रिस्पॉन्ड टू दिस एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय विच कुड बी फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. आणि स्टिम्युलाय फिजिकल पण असू शकतात, बायोलॉजिकल पण असू शकतात, केमिकल पण असू शकतात. बायो, केम आणि फिजिक्स म्हणजे बायोलॉजिकल, केमिकल अँड फिजिकल. ओके, वी सेन्स अवर एन्व्हायरमेंट थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स. आपल्या जे सेन्स ऑर्गन्स असतात आपण त्या थ्रू सेन्स करतो की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे. सो प्लांट्स रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक लाईट, वॉटर, टेम्परेचर, अदर ऑर्गॅनिझम्स, पोल्युटंट्स एक्सेट्रा. ओके, ऑल ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द prokaryotes to the most complex eukaryotes can sense and respond to the environmental cues. Okay, photoperiod affects the reproduction in seasonal breeders with both plants and animals. आणि फोटोपिरियड अफेक्ट करतो रिप्रोडक्शन. सीझनल ब्रीडरमध्ये फोटोपिरियड अफेक्ट करतो रिप्रोडक्शनला आणि ते पण ॲनिमल्समध्ये पण प्लांट्समध्ये पण. सो ऑल ऑर्गॅनिझम्स हँडल केमिकल्स एंटरिंग देअर बॉडीज. ऑल ऑर्गॅनिझम्स therefore are aware of the surroundings. Human being is the only organism who is aware of himself, that he has self consciousness. आणि ह्युमन बिंग हा असा एकच प्राणी आहे की स्वतःबद्दल अवेअर आहे, त्याला सेल्फ कॉन्शियसनेस आहे. सो कॉन्शियसनेस देअरफोर बिकम्स द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि कॉन्शियसनेस त्यामुळेच एक डिफाइनिंग प्रॉपर्टी होते ह्युमन बिंग्सची. And when it comes to human beings, it is all the more difficult to define the living state. We observe patients lying in the coma in hospitals, virtually supported by machines which replace heart and lungs. The patient is otherwise brain dead. The patient has no self-consciousness. Are such patients who never come back to normal life, living or non-living? So, in higher classes, we will come to know that all living phenomena are due to underlying interactions. Properties of tissues are not present in the constituent cells but arise as a result of interactions among the constituent cells. ओके, सो प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू म्हणजे काय, द ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड एज टिश्यू. आणि ज्या टिश्यूच्या प्रॉपर्टी असतात त्या फक्त सेल्सपासून नाही तयार होत, त्या सेल्समध्ये जे इंटरॅक्शन होतं त्याच्यापासून टिश्यूची प्रॉपर्टी तयार होते. म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ टिश्यूज नॉट प्रेझेंट इन द कन्स्टिट्युएंट सेल्स. त्या प्रॉपर्टीज कन्स्टिट्युएंट सेल्समध्ये प्रेझेंट नसतात बट राईज ॲज अ इंटरॅक्शन बिटवीन कन्स्टिट्युएंट सेल्स. त्या कन्स्टिट्युएंट सेल्समध्ये प्रेझेंट नसतात, तसं त्याच्या कन्स्टिट्युएंट सर्व सेल्स असतात, त्यांचं जे इंटरॅक्शन होतं त्यातून त्या प्रॉपर्टीज तयार होतात. ओके, सो सिमिलरली प्रॉपर्टीज ऑफ सेल्युलर ऑर्गॅनलीज आर नॉट प्रेझेंट इन द मोलेक्युलर कन्स्टिट्युएंट ऑफ द ऑर्गॅनली बट अराइज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमंग द मोलेक्युलर कंपोनंट्स कंप्राइजिंग द ऑर्गॅनली. हा सुद्धा मुद्दा तोच आहे
की प्रॉपर्टीज ऑफ सेल्युलर ऑर्गनलीज, एखाद्या सेलमध्ये सेल्युलर ऑर्गनलीज प्रेझेंट असतात. सिमिलरली प्रॉपर्टीज ऑफ सेल्युलर ऑर्गनलीज आर नॉट प्रेझेंट इन द मोलेक्युलर कन्स्टिट्यूशन ऑफ कॅनरी, बट अरायझेस त्यांचं पण इंटरॅक्शन होतात, त्यातनं सुद्धा सेल्युलर ऑर्गनलीजच्या प्रॉपर्टीज डिफाईन होतात. ओके, सो दीज इंटरॅक्शन रिझल्ट इन इमर्जंट प्रॉपर्टीज ॲट अ हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. So this phenomenon is true in the hierarchy of organizational complexity of at levels. Therefore, we can say that living organisms are self-replicating, evolving and self-regulating interactive system capable of responding to external stimuli. And biology is the story of life on the earth. Biology is the story of evolution and living organisms on earth. All living organisms, present, past and future, are linked to one another by the sharing of common genetic material, but to varying degrees. ओके, आपण या ठिकाणी थांबू आता. आणि आपण आता एक छोटंसं आपण म्हणत नाही का की एक आपण चार्ट करू तयार आणि त्यावरून ठरवू. ओके, सो मी पहिल्यापासून सगळं साईडला पेजेसच्या साईडला लिहितो आणि मग तुम्ही त्याचे नोट्स काढा. ओके, आता ह्याची फर्स्ट पेज आहे. या ठिकाणी आपण सर्वच्या प्रॉपर्टीज आपण लक्षात घेतल्या होत्या त्या लिहू, म्हणजे त्यावरून आपला अंदाज येईल. ओके, सो पहिली प्रॉपर्टी आहे ग्रोथ. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे रिप्रोडक्शन. ओके, थर्ड आहे ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट. फोर्थ आहे मेटाबॉलिझम. आणि फिफ्थ आहे ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेट. आणि सिक्स्थ आहे सेल्फ ऑर्गनाइज. ओके, या झाल्या. आणि डिफायनिंग, आणि ह्या म्हणजे हे फीचर्स झाले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे आहेतच, त्यात हे याच्यातले काही नॉन लिव्हिंगचे पण आहेत. आणि आता आपण डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहू. ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तर त्यातलं पहिलं येईल मेटाबॉलिझम. दुसरं येईल सेल्युलर ऑर्गनायझेशन. ओके, आणि तिसरं येईल सेल्फ कॉन्शियसनेस. सेल्फ नाही म्हणतात, कारण की सेल्फ ही फक्त ह्युमन्सची आहे. सेल्फ कॉन्शियसनेस आणि सेल्फ कॉन्शियसनेस कसं डिफाईन करता येईल. कॉन्शियसनेस फक्त की नाही माझा हा फॉर एक्झाम्पल हे कॉन्शियसनेस सर्व लिव्हिंगमध्ये असतं, की ते आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी घडतात त्याबद्दल कॉन्शियस असतात. आणि सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल कॉन्शियस, म्हणजे मी कसा दिसतो. आपण बघतो आरशात, कधी कुत्रा बघतो का आरशात, माकड बघतो का आरशात, नाही. ते कॉन्शियस आहेत पण सेल्फ नाही. आपण सेल्फ कॉन्शियस आहोत आणि कॉन्शियस पण आहोत. ओके, मग आपण फक्त कॉन्शियसनेस लिहू. ओके, आणि त्यात अजून आपण इथे ॲड करू ग्रोथ. ही मासमध्ये पण होते, मास इन्क्रीज इन मास, आणि नंबरमध्ये पण होते. आता आपण जे नेक्स्ट पेज आहे त्यावर पण राईट करून घेऊ.
ओके, यामध्ये एक मुद्दा आपला ॲड करता येईल, तो असा आहे की इन प्लांट्स ग्रोथ इज अनस्टॉपेबल अँड ॲनिमल्स अप टू सर्टन एज. ओके, प्लांट्सची ग्रोथ ओके प्लांट्सची ग्रोथ अनस्टॉपेबल आणि ॲनिमल ग्रोथ ही अप टू सर्टन एज. Okay, and a dead organism does not grow as neither externally not internally. It's decomposed by decomposers. आणि जो आपण इथे एक मुद्दा घेतला होता की डिकेईंग होतं ह्युमन बॉडीचं, डेड बॉडीचं, तर डेड ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ पण नाही होत इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण. ते डिकम्पोज होतं बाय डिकम्पोजर्स. ओके, फंजाय रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन, ईस्ट अँड हायडा रिप्रोड्यूस बाय budding and planaria regeneration, and organisms which do not produce are mules, okay, mules, sterile worker bees, infertile human couples. Okay, all the chemical reaction which occur in body called as metabolism. हे शिकले आपण. chemicals converted into biomolecules also called as metabolism म्हणजे chemicals converted into biomolecules यालाच आपण मेटाबॉलिझम म्हणू शकतो. ओके, यालाच आपण मेटाबॉलिझम म्हणू शकतो की नाही. ओके, आणि आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. ओके, या ठिकाणी छान केलं आपण. या ठिकाणी जो आहे सेल्फ रेसिस्टीम, कलर चेंज करून घेऊ. सेल्फ रेसिस्टीमलाच आपण आर्टिफिशियली पण म्हणू शकतो. ओके, आणि आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन, नॉट द लिव्हिंग थिंग बट लिव्हिंग रिॲक्शन. ते लिव्हिंग थिंग नसते पण लिव्हिंग रिॲक्शन असते. आणि स्टिम्युला हे फिजिकल असतं, केमिकल असतं आणि बायोलॉजिकल असतं, आपण पाहिलं. ओके, आणि ते सेन्स केलं जातं आपल्या सेन्स ऑर्गन्स थ्रू. ओके, आणि ऑल लिव्हिंग फिनॉमिनॉन्स आर ड्यू टू अंडरलाईंग इंटरॅक्शन, ज्यामधले रिॲक्शन होतात त्या थ्रू सगळ्या फिनॉमिनॉन्स होतात. प्रॉपर्टीज आर नॉट प्रेझेंट इन कॉन्स्टिट्युएंट सेल्स. हे झालं आपलं. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सेल ऑर्गॅनिझम डज नॉट डिपेंड ऑन मोलेक्युलर कॉन्स्टंट्स बट अराइज अ इंटरॅक्शन बिटवीन मोलेक्युलर कॉन्स्टिट्युएंट्स. All these interaction result in high emerging properties. ओके, सो आपण या ठिकाणी थांबू. किती पेज झाले आपले? 3 पेज. ओके, 3 पेज झाले. आणि आता हे एवढं झालेलं आहे, तर आपण ह्याच्या जो पुढचा जो पार्ट राहील हा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे पुढच्या लेक्चरला आपण स्टडी करू. आता आपण याच्या आधी एक फिजिक्सचं स्टार्ट केलं होतं, ते होतं वेव ऑप्टिक्स. त्याचं लेक्चर येईल पुढचं. मग जे कंट्रोल कोऑर्डिनेशन स्टार्ट झालं होतं त्याचं पुढचं लेक्चर येईल. मग नंतर याच येईल. म्हणजे आपण असं करू, म्हणजे आज हे शिकलं तुम्ही याचा अभ्यास करा. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन झाला असेल, वेव ऑप्टिक्सचा पण झाला असेल, मग वेव ऑप्टिक टाकसेल, मग कंट्रोल कोऑर्डिनेशन टाकेल, मग हे टाकेल. असं कंटिन्युअस एक झालं की ते रिपीट 3 लेक्चर सॉल्व देऊ आपण. ओके, सो थँक्यू. चला मग आज संपूयात. थँक्यू, बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन लेक्चर्स म्हणजे नवीन नवीन माहिती मिळेल, अभ्यास करायला मजा येईल. आणि मला समजू द्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला कोणतं चॅप्टर पाहिजे किंवा कोणता टॉपिक पाहिजे. टॉपिक पण सांगितलं तर मी टॉपिकचा छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला अपलोड करून देईल. ओके, थँक्यू, बाय बाय.